मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांच्या चालण्यासंदर्भातल्या तक्रारी आणि समस्या या विषयावर, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत SRCC हॉस्पिटलचे डॉक्टर तरल नागदा आणि डॉक्टर मंदार आगाशे सर. सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. मुंबईतील हाजी अली पार्क येथील नारायणा हेल्थद्वारे व्यवस्थापित SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे एक अत्याधुनिक मल्टीस्पेशलिटी टर्शरी केअर हॉस्पिटल आहे, जे मुलांच्या उपचारासाठी समर्पित आहे. हे रुग्णालय 20 पेक्षा जास्त वैशिष्ट्यांमध्ये अत्याधुनिक सुपर स्पेशलिटी वैद्यकीय सेवा प्रदान करतं, आणि याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तरल नागदा व डॉक्टर मंदार आगाशे कार्यरत आहेत. डॉक्टर तरल नागदा हे देशातील सर्वोच्च बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. सेरेब्रल पॉल्सी, हिप प्रिझर्वेशन आणि डिफॉर्मिटी करेक्शनमध्ये त्यांची विशेष रुची आहे. सेरेब्रल पॉल्सी आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह विकृती सुधारण्यासाठी स्नायूंच्या लांबीसाठी PMFR यासारखे तंत्र त्यांनी शोधले आहेत. ते SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल नारायणा हेल्थद्वारा संचालितमध्ये सिनियर कन्सल्टंट बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तसेच डॉक्टर मंदार आगाशे हे फेलोशिप प्रशिक्षित बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर बोर्ड प्रमाणित आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत. मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 सादरीकरणे आणि प्रकाशने त्यांच्या श्रेयावर आहे. बालरोग, हिप डिसऑर्डर, डिफॉर्मिटी करेक्शन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल नारायणा हेल्थद्वारा संचालितमध्ये कन्सल्टंट बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, आणि आज ते इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर तरल सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. आपण हे रिप्लेसमेंट म्हटलं किंवा ऑर्थोपेडिक म्हटलं की आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट अशाच गोष्टी आपण ऐकत असतो, पण लहान मुलांसाठी वेगळ्या पद्धतीने ऑर्थोपेडिक सर्जरी किंवा ऑर्थोपेडिक सर्जन हे असणं हे आत्ताच ऐकण्यात आलं आहे. तर लहान मुलांसाठी जे ऑर्थोपेडिक सर्जन असतात त्यांची वेगळी गरज का आहे? वेगळी गरज नक्की आहे. लहान मुलांचे साबणं वेगळी असतात, त्यांचे शॅम्पू वेगळी असतात, आणि लहान मुलांचे चॅनल्स पण वेगळे असतात. मग त्यांचे ऑर्थोपेडिक सर्जन वेगळे का असू नये? त्याचा सायंटिफिक किंवा वैज्ञानिक उत्तर असं आहे की लहान मुले वेगळी असतात. त्यांना जेव्हा कुठे दुखतं तेव्हा ते सांगत नाही, ते रडतात, आणि डॉक्टर असं असायला पाहिजे त्याला मुलाला बघून किंवा त्याच्या रडण्यावरनं कळायला पाहिजे की त्याला काय प्रॉब्लेम आहे. लहान मुलांची हाडं पण वेगळी असतात, कारण त्यांची हाईट वाढते, त्यांना ग्रोथ प्लेट असते, आणि जे लहान मुलं असतात त्यांचे हाडांचे जे आजार असतात ते पण वेगळे असतात. लहान मुलांच्या हाडांच्या आजाराची ट्रीटमेंट पण वेगळी असते. एका लहान मुलांना रिस्टमध्ये फ्रॅक्चर झालं आणि 50 वर्षाच्या एक मुलाला एक वयस्क असेल त्याला हिप रिस्टमध्ये फ्रॅक्चर झालं. लहान मुलांना प्लास्टर करतो आणि मोठ्यांना आपण ऑपरेशन करतो, म्हणजे त्यांची ट्रीटमेंट ही वेगळी असते. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की जे लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्या स्पेशलिस्ट डॉक्टर, त्यांच्या रोगांमध्ये जे ट्रेन डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं त्यांची ट्रीटमेंट झाली तर कॉम्प्लिकेशन कमी होतात, आणि मुख्यत्वे काही त्यांचे आजार असतात त्यांना ऑपरेशनही लागत नाही, ते ऑपरेशन पण आपण अवॉइड करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्या पूर्ण देशात असे जे लहान मुलांचे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते वाढणं गरजेचं आहे, आणि तसं सेंटर आपल्याला SRCCमध्ये उपलब्ध आहे, आणि लोकांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा असं मला वाटतं. अगदी सर. डॉक्टर मंदार, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे. काही लहान मुलं असतात जी जन्मजात त्यांचे तळवे आतल्या बाजूला असतात, मग त्यावर काही ट्रीटमेंट असते का, आणि ती कशा पद्धतीची असते? करेक्ट. सो दिव्या, ह्या कंडिशनला आपण क्लब फूट असं म्हणतो. क्लब फूट म्हणजे काय? क्लब म्हणजे गोल्फचा क्लब. गोल्फचा क्लब हा आतमध्ये फिरलेला असतो, तसंच हे पाय आतमध्ये फिरलेले असतात. आणि कंजेनायटल क्लब फूट म्हणजे जन्मजात आढळलेला क्लब फूट हा जन्मजात होणारा पायाचा व्यंग जो आहे तो सर्वात सामान्य आहे, आणि ह्याची ट्रीटमेंट होऊ शकते ह्या गोष्टीबद्दल हे खूप प्रसिद्ध होणं आवश्यक आहे. ह्या कंडिशनला काही वर्षांपूर्वी खूप मोठं ऑपरेशन लागायचं, आणि ह्या ऑपरेशनलाच्या भीतीमुळे अनेक लोकांची ट्रीटमेंट झालेली नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही जर का शहरांच्या बाहेर जर का गेलात, अजूनही अनेक मुलं पायांच्या तळव्यावर नाही पण पायांच्या वरच्या भागावरती चालताना दिसतात. हे लोक, त्यांना आम्ही निग्लेक्टेड क्लबफूट असं म्हणतो. आता गेले काही वर्षांपूर्वीपासनं एक पॉन्सेटी मेथड म्हणून एक मेथड ऑफ ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. पॉन्सेटी मेथड म्हणजे काय की ह्याच्यामध्ये काही दिवसांनंतरच, म्हणजे पहिल्या 3-4 दिवसांनंतरच आपण
प्लास्टर्स करायला सुरुवात करतो. हे प्लास्टर्स 4 ते 6 प्लास्टर्स होतात आणि मग त्याच्यानंतर एक छोटंसं अगदी छोटं बिना टाक्याचं ऑपरेशन केलं जातं. ह्यानंतर मुलाचे पाय अगदी नॉर्मल दिसायला लागतात. मूल पळू शकतो, उड्या मारू शकतो, नॉर्मल शूज घालू शकतो. इनफॅक्ट काही काही मुलं मॅरेथॉनसुद्धा पळू शकतात. सो हे एक सांगण्याची खूप आवश्यकता आहे की कंजेनायटल क्लबफूट ही जी गोष्ट आहे ती कम्प्लिटली ट्रीटेबल आहे आणि अगदी आपल्यासारखे पाय दिसून येतात. नक्कीच सर. आता डॉक्टर तरल, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. काही लहान मुलं जी असतात त्यांची जी तळवे आहे ते सपाट असतात, मग ते डान्स करू शकत नाहीत किंवा खेळायला जाऊ शकत नाही. खरं तर लहान मुलांना ज्या गोष्टी करायला हव्या आणि ज्या शिकायला हव्या त्या त्यांच्या सगळ्याच अवॉइड होतात. मग त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का आणि ती कशी आहे? हा जो प्रॉब्लेम आहे फ्लॅट फूट, ते पालकांना हा महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणजे आठवड्याला आम्ही कित्येक पालक आमच्याकडे येतात की माझ्या मुलाला फ्लॅट फूट आहे आणि तुम्ही त्याचा इलाज करा. आणि टेन्शन, जबरदस्त टेन्शन त्यांच्या मनात असतं. आणि हे 5 वर्षाचं मूल असेल तोपर्यंत फ्लॅट फूट असणं ते नॉर्मल आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की जे लहान मुलं असतात त्यांचे लिगमेंट्स हे लवचिक असतात, फ्लेक्सिबल असतात आणि त्यांना नॉर्मल आर्च असते, पण जेव्हा ते त्याच्यावर उभे राहतात तेव्हा तो पाय फ्लॅट होतो. म्हणजे फ्लॅट फूट असणं हे काय एक गंभीर समस्या नाही किंवा रोग नाही, किंवा असं नाही की आपलं मूल जे आहे ते स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही किंवा डान्स किंवा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही किंवा कुठे पाठी राहून जाणार, असं होणार नाही. अशी जी मुलं असतात त्यांना आपण पाहिलं, या चित्रामध्ये बघू शकतात की असं वाटतं की पाय फ्लॅट आहे, पण त्याच्यानंतरचं आपण चित्र पाहिलं, ह्या मुलाला आपण त्याच्या तळव्याच्या पायावर उभं केलं आणि एडी वर घेतली तर तेव्हा समजतं आपल्याला की त्याला आर्च नॉर्मल आहे. आणि अशा मुलांना लिगामेंट लॅक्सिटी असते. आणि माझं पालकांना असं म्हणलं आहे की हे जे मुलं असतात दे आर व्हेरी टॅलेंटेड अँड क्रिएटिव्ह पीपल. ज्याला फ्लॅट फूट असते तो मुलगा फास्ट बॉलर होणार नाही पण स्पिन बॉलर होऊ शकतो. तो टेनिस खेळणार नाही परंतु बॅडमिंटनमध्ये जाऊन आपल्याला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल देऊ शकतो आणि किंवा जिम्नॅस्टिकमध्ये जाऊ शकतो. मुली असतात ते डान्स करू शकतात, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करू शकतात. आणि मला आढळलं आहे की जे मुलं जास्त फ्लेक्सिबल असतात, त्यांचे पाय फ्लॅट असतात, ते लोक गणितात पण खूप पुढे असतात. म्हणजे ह्याच्यासाठी निराश व्हायची आवश्यकता नाही. फ्लॅट फूट ही काय कंडिशन अशी नाही की त्याच्यासाठी घाबरायला पाहिजे. फ्लॅट फूट मुलाला असेल आणि त्याला दुखत असेल, फ्लॅट फूट असेल आणि त्याच्याबरोबर त्याला चालायला त्रास होत असेल तर नक्की ह्या मुलाला किंवा मुलीला एका पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनचं कन्सल्टेशन तुम्ही घ्यायला हवं. आणि अशी जे फ्लॅट फूट असतात ते मायनॉरिटीमध्ये असतात, पण असं घडलं तर तुम्ही कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे. पण ह्या फ्लॅट फूटच्यामुळे तुम्ही घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, असं माझं मंतव्य आहे. अगदीच सर. असा कोणताही आजार असेल ज्या चालण्यासंदर्भातला लहान मुलांच्या, त्यासाठीच कशासाठी तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आणि असा काही आजार तुमच्या ओळखीमध्ये कोणाला असेल किंवा तुमच्या मुलांना असेल तर सध्या स्क्रीनवरती SRCC हॉस्पिटलचे नंबर फ्लॅश होत आहेत, तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि ही जी काही तुमची व्यथा असेल ती सरांकडनं तुम्ही याचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर मंदार, माझा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे. काही लहान मुलांमध्ये आता आपल्याला खूप ऐकायला येतं की त्यांच्या खुब्यामध्ये दुखतं. नेमकं काय कारण असू शकतं की लहान मुलांच्या खुब्यामध्ये हे दुखतं आहे आणि कशा पद्धतीने त्याचा उपचार केला जाऊ शकतो? बरोबर. सो खुबा म्हणजे हा हिप जॉईंट. हा हिप जॉईंट जो असतो तो एक बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो. म्हणजे काय, एक बॉल असतो आणि त्याच्यामध्ये त्याला कपनी त्याच्यामध्ये मूवमेंट होते. नाव कधी कधी काय होतं, हे हिप जॉईंटचे जे कंडिशन्स असतात ते कॉमनली 4 ते 15 वर्षाच्या वयोगटात जास्त कॉमन नसतात, जास्त सामान्य असतात. काय व्हायला लागतं की मुलं विचित्र चालायला लागतात, एका दिशेने विचित्र चालायला लागतात, एक पाय छोटा व्हायला लागतो आणि मुलं म्हणतात की मला मांडी घालता येत नाही किंवा खाली बसता येत नाही, स्क्वॉट करून बसता येत नाही. तर तेव्हा काय होतं की आपला जो मी म्हटलं तसं बॉल आणि सॉकेट आहे, तो बॉल जो असतो तो अगदी पिंगपॉंगच्या बॉलसारखा स्मूथ असतो, पण काही कारणामुळे तो पिंगपॉंगचा बॉल न राहून खडबडीत बनतो आणि त्या खडबडीत असल्यामुळे त्या मुलाला दुखायला लागतं. तो पाय नीट मूव्ह करू शकत नाही, हलवू शकत नाही आणि तो पाय हळूहळू छोटा होतो. असंच राहिलं
तर पुढचे काही वर्षात ऑलमोस्ट 2 इंचापर्यंतसुद्धा पाय छोटा होण्याची शक्यता असते. याला आम्ही पर्थीज डिसीज असं म्हणतो. हेच थोडंसं मोठं मूल झालं, हेच असंच एक 12-13 वर्षाच्या वेळेस एक दुसरी कंडिशन असते, ज्याच्यामध्ये जो पिंगपॉंगचा बॉलची कॅप असते ती कॅप पूर्णपणे सटकली जाते आणि ह्याला आम्ही स्लिप्ड म्हणतो, स्लिप्ड कॅपिटल फिमोरल एपिफायसिस. हे दोन्ही जे कंडिशन्स आहेत ह्याला आम्ही प्री आर्थरायटिक म्हणतो, म्हणजे लवकरच सांधा बदली करण्याची वेळ येईल अशी कंडिशन्स असतात. त्याच्यासाठी कॉम्प्लेक्स ऑपरेशनं लागतात. आणि SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये इनफॅक्ट आमच्याकडे हिप प्रिझर्वेशन क्लिनिक म्हणून एक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अशाच पद्धतीच्या कंडिशन्सवरती वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन्स करतो. अगदी सर. सर आता काही असंही बघायला भेटतं की लहान मुलांच्या गुडघ्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात. खरं तर वयस्कर माणसांची ही बिमारी असं आपण सांगतो, पण आता हे लहान मुलांमध्ये पण बघायला भेटतं. याविषयी मला तुम्हाला अजून विचारायचं आहे, मात्र तुर्ताच वेळ होते. एक छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय लहान मुलांच्या चालण्यासंदर्भातल्या तक्रारी आणि समस्या या विषयावर, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तरल नागदा सर आणि डॉक्टर मंदार आगाशे सर. डॉक्टर तरल सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. काही लहान मुलांमध्ये आपण बघतो की त्यांचे गुडघे वाकडे असतात किंवा त्यांचे हात वाकडे असतात, तर याची नेमकं कारणं काय असतात आणि याच्यावर ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाऊ शकते? दिव्या, लहान मुलांचे हाडं वाकडे होणं हे आजकाल खूप वाढलं आहे, कारण हाडांची स्ट्रेंथ आहे ते व्हायटॅमिन डीवर अवलंबून असते. आता लॉकडाऊनच्यामुळे काय झालं की मुलं बाहेर जात नाही, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याच्यामुळे हाडं वीक होतात. त्याला रिकेट्स किंवा ऑस्टिओमलेशिया असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे हाडं वाकडे होतात. आणि या चित्रात तुम्ही बघणार की ही मुलगी आहे, तिचे गुडघे जवळ आहे आणि अँकल बाहेर आहे. त्याला जेनू वाल्गम असं म्हणतो. त्याचं जो अपोजिट डिफॉर्मिटी आहे त्याला जेनू वारम असं म्हणतात. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आता ह्या वयात ह्याचा इलाज झाला नाही लहानपणामुळे, तर मग जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचे जॉईंट खराब होणार आणि ते रिप्लेस करायला लागणार. आता ह्याच्यात नवीन काय ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. अगोदर जेव्हा मुलांचे हाड वाकडे असायचे तेव्हा ऑर्थोपेडिक सर्जनचं एकच काम होतं की हाडं तोडायचे आणि सरळ करायचे, प्लेट टाकून किंवा प्लास्टर लावून. आणि त्याच्यामुळेच आमचं नाव होतं ऑर्थोपेडिक. ऑर्थो म्हणजे सरळ आणि पेडिक म्हणजे बाळ. ठीक आहे. पण आता त्याच्यामध्ये नवीन जे रिसर्च झालं आहे त्याच्यामध्ये कळलं आहे की जे लहान मुलं असतात त्यांची हाडं वाढत असतात, आणि हा जो ग्रोथ प्लेट, हा जो सेंटर आहे जिथे हाडं वाढतात, त्याला एक क्लिप किंवा प्लेट टाकून एका साईडला आपण हाड वाढू दिलं आणि एका साईडला त्याची वाढ आपण थांबवली, तर जे हे वाकडं हाड आहे ते आपोआप सरळ होणार. आणि ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे त्याला ग्रोथ मॉड्युलेशन असं म्हणतात. ह्याचा फायदा काय या ट्रीटमेंट पद्धतीचा? ह्याचा फायदा असा आहे की आज ऑपरेशन केलं की दुसऱ्या दिवशी मूल चालायला लागतं. दुसरा फायदा आहे की ह्या मुलाला शाळेत जायचं असेल किंवा मग खेळायचं असेल तर एका आठवड्यात किंवा 10 दिवसांनी ते मुलं शाळेत जाऊ शकतात किंवा खेळू पण शकतात. आणि हे जे करेक्शन आहे ते 9 महिन्यात किंवा 1 वर्षात हळूहळू करून होत असतं. आणि ही जी पद्धत आहे ती जेव्हा बाळाचं हाड अजून वाढत असेल तेव्हा करायला पाहिजे. एक मुलगी असेल, तिचे हाड वाकडे असणार आणि तुम्ही 10 वर्षात ही ट्रीटमेंट पद्धती आपण करू शकतो. पण तीच मुलगी 13 वर्षांनी आली की तिचे हाडांची वाढ असते ती बंद होते आणि ही ट्रीटमेंट पद्धती आपण करू शकत नाही. आणि ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे ती नी जॉईंटमध्ये, अँकल जॉईंटमध्ये, हिपमध्ये किंवा हातांच्या हाडांमध्ये पण आपण वापरू शकतो, ज्यांनी जे वाकडे हाड असतात ते आपण सरळ करू शकतो. अगदी सर. आता सध्या आपल्याला हे पण बघायला भेटतंय की काही जे पालक असतात त्यांच्या काळजीचा खरं तर हा विषय असतो. त्यांची लहान मुलं चालताच पडत असतात आणि ते म्हणजे त्यांचे पाय वाकडे असतात आणि त्यांना त्यांची खूप काळजी असते. त्याची नेमकी कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते? दिव्या, अगदी खरं बोललीस की हे खूप कॉमन आहे. इनफॅक्ट आमच्याकडे येणारे ऑलमोस्ट 50% पेशंट्स हे ह्याच कारणामुळे येतात की युजली पालक किंवा आजी आजोबा, इनफॅक्ट आजी आजोबा सुनेला सांगतात की बघ तुझं मूल बरोबर चालत नाही आहे. जेव्हा चालायला लागलं की काहीतरी वेगळंच चालतं, आयदर पाय आतमध्ये टाकून चालतं बाळ किंवा बाहेर टाकून चालतं, ज्याला आम्ही इन टोईंग किंवा आउट टोईंग असं म्हणतो. आपण सामान्यतः जेव्हा चालतो तेव्हा पाय ऑलमोस्ट सरळ किंवा 10 डिग्री बाहेर टाकून चालतो. पण कधीकधी मुलं
अशी चालतात, म्हणजे इन टोईंग चालतात, आतमध्ये एक 20 डिग्री करून चालतात. याला आम्ही पिजन टो सुद्धा म्हणतो, म्हणजे कबुतरासारखं चालणं. ह्याच उलट बाहेर करून सुद्धा चालतात, ज्याला आउट टोईंग म्हणतो, म्हणजे चार्ली चॅप्लिन जसा चालायचा तसं चालणं. हे एक लक्षात ठेवायचं की हे अगदी जेव्हा मूल चालायला लागतं किंवा ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच कॉमन असतात आणि ह्याला आम्ही फिजिओलॉजिकल म्हणतो, म्हणजे ह्या वेळात होणारं हे नॉर्मल असतं. मी दरवेळेस पालकांना सांगतो की मूल हे मिनिएचर ॲडल्ट नाही आहे, वेगळंच काही आहे. आणि मुलाचं चालणं जे आहे ते 0 to 6 इयर्स किंवा 0 to 7 इयर्समध्ये हे वर्क इन प्रोग्रेस आहे. हे कधी कधी मुलं ही अशी चालायला लागतात आणि मग आपोआप सरळ होतात. पण जर का त्याच्यामध्ये जर का त्यांना परत परत पडणं असणं किंवा एकाच बाजूला अनइक्वल असणं किंवा काही वीकनेस तुम्हाला जाणवत असला तर मग लगेच तुमच्या पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन तुम्ही एकदा दाखवा. नक्कीच सर. सर आपण ऐकत असतो, म्हणजे आम्ही तरी अजून खूप ऐकलं आहे, SRCC हॉस्पिटल जे आहे ते चिल्ड्रन्ससाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी खूप फेमस आहे आणि तुमचा ऑर्थोपेडिकमध्ये हातखंड आहे. इथे SRCC हॉस्पिटलमध्ये जे बाल अस्थिव्यंग मुलं जी असतात, बाल अस्थिव्यंगासाठी काय काय सोयी उपलब्ध आहेत? हे जे हॉस्पिटल आहे दिव्या, मी सांगू इच्छितो की आत्ता SRCC याने चिल्ड्रन हॉस्पिटल म्हणतो, लहान मुलांचं हॉस्पिटल. एकेकाळी 1948मध्ये हे जे हॉस्पिटल उभारलं गेलं तेव्हा त्याला चिल्ड्रन ऑर्थोपेडिक हॉस्पिटल म्हणायचं, म्हणजे हे लहान मुलांचं हाडाचंच हॉस्पिटल होतं. आणि आता त्याचं स्वरूप मोठं झालं आणि लहान मुलांचं हॉस्पिटल झालं आहे. लहान मुलांच्या ट्रीटमेंटसाठी इथे स्पेशल क्लिनिक्स आहेत. ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम जे असतात त्याच्यासाठी स्पेशल डॉक्टर्स आहेत. आम्ही 6 डॉक्टर आहोत जे फक्त लहान मुलांच्या हाडांची ट्रीटमेंट करतो, म्हणजे पूर्ण डिपार्टमेंट आहे. ज्या लहान मुलांसाठी ॲनेस्थेटिया स्पेशल लागतात ते आपल्याकडे आहे, त्याचे सर्व इक्विपमेंट्स आहे. एक लहान मुलं जेव्हा ॲडमिट होतं वॉर्डमध्ये तेव्हा आमच्या नर्सिसला असं माहीत असतं की लहान मुलांशी आणि त्याच्या पालकाशी कसं वागावं, त्याचं पेन मॅनेजमेंट कसं करावं. म्हणजे एक पूर्ण जो एक्सपिरियन्स आहे एक लहान मुलांचे ट्रीटमेंटसाठी त्यांचे पालक असतात ते पूर्ण वेगळं होतं. त्यांना असं वाटत नाही की आपण पालक आहोत, त्यांना असं वाटतं की आपल्यासाठी कोण आहे, सपोर्ट सिस्टम आहे आणि ही आपलीच लोक आहे. हे महत्त्वाचं आहे. शेवटचं मी सांगू इच्छितो की हे जे हॉस्पिटल आहे ते सर्वांसाठी आहे. असं नाही की तुमच्याकडे ट्रीटमेंट किंवा सारवारसाठी पैसे आहेत तरच आम्ही ट्रीटमेंट करू. ज्यांच्याकडे काही नाही अशी जे कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी आर्थिक सोयी नाही, त्यांच्यासाठी पण हे हॉस्पिटल सर्व करून सुटतं आणि हे हॉस्पिटल सर्वांसाठी उघडं आहे. समोर हाजी अली आहे, दर्गा आहे, त्याच्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे. तसं हे हॉस्पिटल जे एक टेम्पल आहे, एक मंदिर आहे जिथे लहान मुलांचे ऑर्थोपेडिक, बाकीचे सर्व स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिस्ट हे सर्व इलाज इथे देशात सर्वात बेस्ट असं इथे होत असतो असं मी सांगू इच्छितो. नक्कीच सर. 20पेक्षा जास्त वैशिष्ट्यांसाठी हे हॉस्पिटल खरं तर जाणलं जातं. सर तुमचा काही अनुभव असेल या लहान मुलांसोबत, तुमच्या या पेशंटसोबत, तो अनुभव आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर कर. बिलकुल. मी एक अनुभव सांगतो आणि मी मंदारलाही सांगेल त्याचा एक अनुभव शेअर करणार आपल्याशी. आणि हा अनुभव आत्ताचाच आहे. कृष्णा करून एक मुलगी औरंगाबादची, त्याला सेरिब्रल पॉल्सी होतं आणि असं वाटायचं की माझ्यात काहीतरी कमी आहे. ती चालायला तिला त्रास होता, शाळेत जायला त्रास होता आणि तिचं ऑपरेशन सेरिब्रल पॉल्सीसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये झालं आणि त्याच्यानंतर ती चालायला लागली, तिचा कॉन्फिडन्स वाढला आणि तिच्या आईचा फोन होता की 10वीमध्ये ICSE बोर्डमध्ये 88% तिने मिळवले आणि ती यशस्वी झाली. आणि असं काय होतं ना दिव्या, तेव्हा असं आम्हाला असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल भेटलं आणि पूर्ण देशाला जेवढं आपल्याला बरं वाटतं किंवा असं वाटतं की आपले जे प्रयत्न होते ते सार्थक होत आहेत, तसा अनुभव आम्हाला बऱ्याच वेळी होत असतो. अगदी सर. आणि या पेशंट्सला जेव्हा चांगला अनुभव येतो ते समोरही दुसऱ्या लोकांना सांगत असतात आणि मग अजूनही लोक आपल्यापर्यंत पोहोचत असतात. डॉक्टर मंदार, तुमचाही असा एखादा अनुभव असेल तो आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. अगदी. एक कपल होतं ज्यांचं त्यांचं प्रेग्नन्सी डायग्नोज होती, 18-19 वीक झाले होते आणि सोनोग्राफीमध्ये असं आढळण्यात आलं की क्लबफूट आहे. तर त्यावेळेस भयंकर खूप ॲप्रिहेन्शन होतं की नाही काय करायचं. मी त्यांना काउन्सिल केलं, नाही सगळं ट्रीटमेंट चांगली होईल. ट्रीटमेंट खूप छान झाली आणि नंतर 4 वर्षांनंतर मला जस्ट मेसेज आला की मला भेटायचं आहे. तर ते आले, मुलाबरोबर आले आणि त्यांनी मला त्याचं गोल्ड मेडल रनिंग रेसमध्ये मिळालेलं दाखवलं. त्यावेळेस अगदी
सुख मिळतं की असं आपण काही केलं तर चांगलं वाटतं. अगदी. सर, आत्ता तुम्ही सांगितलं कारणे सांगता सांगता ही गुडघे दुखतात आणि वाकडी होतात, हात पण गुडघे पण, त्यांना कॅल्शियम डीची खूप कमी असते. तर आता घरी आहेत सध्या लॉकडाऊनमुळे, तर सगळे घरी आहे आणि लहान मुलांना बाहेर काढत नाही आहेत पालक. तर त्यासाठी लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या व्हिटॅमिन डीसाठी काय करायला पाहिजे पालकांनी? त्यांच्या लहान मुलांना कसं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम द्यायला पाहिजे? तर ह्याचं उत्तर असं आहे की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे दोघंही कम्प्लिटली डिफरंट गोष्ट आहेत. हो. कॅल्शियम जे आहेत ते आपल्याला आहारामधनं मिळतं आणि असे काही आहार आहेत जसं आपला महाराष्ट्रामध्ये नाचणी किंवा मिलेट्स, ज्वार, बाजरी हे घेतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम पुष्कळ असतं. नट्स, अक्रोट आहे आणि किंवा काजू आहे किंवा शेंगदाणे त्याच्यातही खूप असतं आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स त्याच्यातही कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे कॅल्शियमसाठी तुमच्या मुलाला काहीतरी टॉनिक द्यायची गरज नाही. कॅल्शियम आपल्या आहारामधनं मिळतं. व्हिटॅमिन डी आपल्या आहारामधनं मिळत नाही. व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशमुळे आपल्या चामडीत ते निर्माण होतं. इथे फॅक्टरी असते चामडीत व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी आणि त्याच्यासाठी मुलांना सूर्यप्रकाशात जाणं ते खूप गरजेचं आहे. आणि केव्हा जायचं? आपल्याला गैरसमज असतो की अर्ली मॉर्निंग सनराईज म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपण सूर्यप्रकाश दिला तर ते व्हिटॅमिन डीसाठी चांगलं आहे, पण ते चुकीचं आहे. जेव्हा सूर्य वर असतो मॉर्निंग 10 AM to 4 PM त्यावेळी आपण मुलाला सूर्यप्रकाश दिला एक 10 किंवा 15 मिनिटासाठी तर हे पर्याप्त व्हिटॅमिन डी निर्माण होऊ शकतं. आता प्रॉब्लेम असा झाला आहे, आता जे तुम्ही बघतायत पावसाळ्यात सूर्य दिसतच नाही आणि लॉकडाऊनमध्ये मुलांना खाली जायला भेटतच नाही. पूर्ण दिवस ऑनलाईन क्लासेस असतात आणि जेव्हा फ्री होतात मुलं तेव्हा संध्याकाळ झालेली असते, सूर्य दिसतच नाही. मग अशा वेळी आम्हाला त्यांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स द्यावे लागतात किंवा पालकांना हे सांगायला लागतात की हे जी वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 4 मुलांना एक तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून पण एक 15 मिनिटं तुम्ही पण व्हिटॅमिन डी घ्या आणि मुलांना पण व्हिटॅमिन डी घेऊ दे. सूर्यप्रकाश घ्या आणि व्हिटॅमिन डी आपोआप निर्माण करा. परंतु हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी हाडांसाठी गरजेचं आहे आणि कसंही ते मिळायला पाहिजे. अगदी सर. तर आपण बघतोय की जे लहान मुलांच्या तक्रारी आहेत चालण्यासंदर्भातल्या असो किंवा दुसऱ्याही काही असो, SRCC 20पेक्षा जास्त वैशिष्ट्यांमध्ये लहान मुलांच्या संदर्भातल्या तक्रारींवर त्यांचा हातखंड आहे आणि त्यांच्याकडे स्पेशलिटी टर्शरी केअर आहे. तर काहीही लहान मुलांसंदर्भात तक्रारी असेल तर तुम्ही SRCCला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.